नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याने बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा केलाय। जेव्हा सूरज हा अभिजित, पॅडी दादा आणि वर्षाताई यांच्यासोबत बसलेला होता तेव्हा त्या तिघांनाही त्याने सांगितलं की काल रात्री माझ्या स्वप्नात माझी गर्लफ्रेंड आली होती। तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघत होतो, बाकी काहीच नाही, आणि दोघंही एकमेकांकडे बघून लाजत होतो। तेव्हा अभिजितने सूरजला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल अधिक विचारलं तेव्हा सूरज सांगू लागला की आम्ही दोघंही फक्त एकमेकांकडे बघायचो, आमचं जास्त काही असं बोलणं नाही झालंय, परंतु मला ती फार आवडते। जेव्हा ती सायकलवरनं शाळेत जायची तेव्हा शाळेत जाण्याच्या टाइमवर मी नेहमी तिला बघण्यासाठी यायचो, तीही माझ्याकडे बघायची, माझ्याकडे बघून हसायची, आणि जेव्हा शाळा सुटायची तेव्हा देखील मी तिला बघण्यासाठी जायचो। आमच्या दोघांचंही असं बघणं नेहमी चालू होतं। आणि मागच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा ती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आली होती तेव्हा मी तिच्या हातावर मोदक ठेवला होता, तेव्हा मात्र ती फार लाजली होती आणि मीही खूप हसत होतो। तो दिवस मला चांगलाच आठवतोय, त्या दिवशी मी खूप आनंदी होतो। सूरज अगदी ब्लश करून ही गोष्ट अभिजितदा, पॅडीदा आणि वर्षाताई यांना सांगत होता। तेव्हा अभिजितने सूरजला विचारलं की मग तू तिला प्रपोज वगैरे केलंस का? तेव्हा सूरजने उत्तर दिलं की नाही, मी अजून तिला प्रपोज तर नाही केलंय, परंतु ती मला फार आवडते। खरं तर मुलींना असं फूल देणं किंवा मग गुडघ्यावर बसून त्यांना प्रपोज करणं ही गोष्ट मला जमतच नाही, म्हणजे मला खूप भीती वाटते ह्या गोष्टीची। माझ्यामध्ये हिम्मतच नाहीये की मी त्या मुलीला प्रपोज करू शकतो, परंतु मला हे माहिती आहे की तिलाही मी आवडतोय, मलाही ती आवडते, परंतु आमच्यामध्ये अजून कोणीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही। आम्ही फक्त एकमेकांना बघतो आणि एकमेकांकडे बघून स्माइल करत असतो। सूरजने इतक्या साध्या पद्धतीने त्याची लव्ह स्टोरी सांगितली तेव्हा अभिजितला इतकं मनाला भावलं की अभिजित त्याला म्हटला की याची स्टोरी एकदम साधी आहे, परंतु याच्या तोंडून ऐकायला खरंच खूप मज्जा येते। आणि सूरज जेव्हा त्याच्या क्रश बद्दल सगळ्यांना सांगत होता तेव्हा मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल होती आणि सूरजच्या आनंदामध्ये सगळेजण आनंदी होते। तर मित्रांनो, सूरजची ही गर्लफ्रेंड कोण असेल? जेव्हा सूरज बाहेर येईल तेव्हा या गोष्टीचा खुलासाच होईल। आणि सूरज जरी तिला तोंडावर सांगू शकला नसेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सूरजने तिला आता प्रपोज केलंय म्हटल्यावर ही गोष्ट तर तिच्यापर्यंत पोहोचलीच असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू।